पाटणा इथं पिण्याच्या पाण्याची टाकी तसंच जनावरांसाठी पाण्याचा हाळ सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीकडे मागणी करून देखील त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्यानं आज मंगळवारपासून ग्रामस्थ पाण्याच्या टाकीसमोर आमरण उपोषणास बसले। याबाबत सरपंच ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आलंय। पाटणा गावात पिण्याच्या पाण्याची टाकी सुरू करणे तसंच जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याचा हाळ सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीस 2-3 वेळा लेखी निवेदन देऊनही गावातील ज्वलंत प्रश्न असणाऱ्या पाण्याची टाकी सुरू केल्यानं ग्रामस्थांनी दिनांक 18 पासून पाण्याच्या टाकीसमोरच आमरण उपोषण सुरू केलंय। याबाबतचं निवेदन तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, ग्रामीण पोलीस स्टेशन चाळीसगाव यांना देण्यात आलंय। रमेश शितोळे बोलतोय पाटणा आणि माझं वय 72। मी ग्रामपंचायतमध्ये 3-4 वेळा मी तक्रार दाखल केलेल्या होत्या। आपल्या या पाण्याची टाकी आणि जो गुरांचा हाळ आहे तो मोकळा करावा, जेणेकरून महिलांना, भगिनींना टाकीवर पाणी भरता येईल आणि गुरांना पाणी पिता येईल बा। आज अक्षरशः म्हणजे ते झाकले गेलेले असल्यामुळे, बंद पॅक असल्यामुळे तो हाळबी दिसत नाही, टाकी दिसत नाही आणि येणारे जाणारे गुरं जे झाडीत जातात, जंगलात, रानावनात, त्यांना पाणी प्यायला नाही, ते उपाशी जातात, उपाशी येतात। आजची परिस्थिती अशी आहे की पाऊस नसल्यामुळे धरणं बरेचसे आटलेले, पाणी अजिबात नाही। तर आम्ही त्यांना वेळोवेळी विनंती करून ते आमच्या तक्रारीकडे काही लक्ष देत नाही बा, म्हणून आम्ही या उपोषणाला, आमरण उपोषणाला बसलो आहेत। आज कितवा दिवस आहे? आज पहिला दिवस आहे आणि जोपर्यंत ते मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत आम्ही उपोषणात बसू गो। बरं, ठीक आहे। अजून तरी किती दिवस बसण्याची शक्यता आहे? तुम्हाला आतापर्यंत कोण कोण भेटायला आलं? जोपर्यंत वरून ते आम्हाला हे सांगत नाही, जेणेकरून त्यांनी जर सांगितलं की आम्ही तुमच्या मागण्या मान्य करतो तर आम्ही त्यांच्याजवळून लेखी घेऊन घेऊ, तरच आम्ही उपोषण सोडू। असं आज सकाळपासून कोणी भेट द्यायला आलं तुम्हाला ग्रामपंचायतचे? आम्ही आज 12 वाजता पहिलाच दिवस होता, मांडव पण ते टाकायला जरा हे झालं आणि आले, गावातले बरेचसे मंडळी आली, त्यांनी भेटले। ग्रामपंचायतचे सदस्य कोणी आलं का? नाही, कोणीच आले सरपंच वगैरे कोणी? नाही, कोणीच आले नाही। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, चाळीसगाव।